पप्पा, अन्नदान नेमकं म्हणजे काय असतं आणि ते कशासाठी करावं लागतं? तुला एक महाभारतातली कथा सांगतो. जेव्हा कर्ण मृत्यू पावतो, कर्ण मृत्यू पावल्यानंतर त्याला यमराज घ्यायला येतात. पण यमराज घेण्याच्या अगोदर त्या ठिकाणी इंद्रदेव आणि सूर्यदेव आलेले असतात. तर सूर्यदेव आणि इंद्रदेव यमराजाला आज्ञा देतात की तू कर्णाला सरळ स्वर्गात घेऊन जा, कारण की त्याच्या हातून काही दुष्कर्म झालेले नाही. म्हणून यमराज त्यांच्या आज्ञेनुसार त्याला स्वर्गात घेऊन जातो. स्वर्गात गेल्यानंतर कर्णाला भूक लागते. कर्ण अन्न शोधतो, पण अन्न सापडत नाही. त्याला त्या ठिकाणी सगळं सोने हिरे असं दिसत असतं. तर कर्ण म्हणतो, माझ्या हातून तर काही असं दुष्कर्म घडलं नाही, मी जीवनभर दानच केलं आणि मला आता इथे अन्न मिळत नाहीये, तर काय करावं लागेल? तर इंद्र म्हणतो, तुझ्या जीवनामध्ये तू सगळं जे काही दान केलं ते सगळं सोनं, तुझ्या जवळचे हिरे अशा प्रकारे तू दान केलं, त्यामुळे तुला इथं भेटत नाहीये. तर मग कर्ण त्यांना म्हणतात, आता मग याला काय करावं लागेल? तर इंद्रदेव म्हणतात की तुला परत भूतलावावर जावं लागेल आणि भूतलावावर गेल्यानंतरच तुला अन्नदान तुझ्या हातून झाल्यानंतरच तुला अन्न भेटेल. म्हणून तर सांगतात की अन्नदान हे फार महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळेच पितृश्राद्ध 10वा 13वा यामध्ये अन्नदान हे झालंच पाहिजे, किंवा कोणत्याही एखाद्या धार्मिक कार्यामध्ये